हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत जाते आणि निसर्ग पुन्हा एकदा नव्याने फुलायला लागतो. स्प्रिंग म्हणजे रंगांची, सुगंधाची आणि नव्या सुरुवातीची एक सुंदर कहाणी. आणि या सगळ्यात सर्वात खास असतो चेरी ब्लॉसम. क्षणभरासाठी फुलणारी पण आयुष्यभर लक्षात राहणारी ही जादू. आजच्या व्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत या सुंदर चेरी ब्लॉसमचं मॅजिक. आणि आता आपण पोहोचलो आहोत मॅकनमधील इंटरनॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवलमध्ये. इथं आल्यावर सर्वात आधी दिसतात ते कलरफुल स्टॉल्स, खाण्याचे स्टॉल्स, हँडमेड आयटम्स आणि छोट्या छोट्या लोकल शॉप्स. प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी युनिक आहे आणि इथं फिरताना वेगळीच आपल्याला वाईब वाटते. आणि फेस्टिवल म्हटलं की राईड तर हव्यातच. इथं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फन राईड आहेत. फेरीज व्हीलवरून दिसणारा फुल फेस्टिवल व्ह्यू म्हणजे एकदम सिनेमॅटिक. आणि आता थोडं एक्साइटिंग काहीतरी. इथं चालू आहे लाईव्ह टायगर शो. इतक्या जवळून टायगर पाहण्याचा एक्सपिरियन्स खरंच वेगळा आहे. त्याची ताकद आणि त्याचा कॉन्फिडन्स इतक्या जवळून पाहता आला. इथे ट्रेनर स्वतः टायगरला फूड फीडिंग करत आहेत. इतक्या जवळून हा मोमेंट पाहणं म्हणजे खरंच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. टायगरची पॉवर, त्याचा फोकस आणि ट्रेनरसोबतचं त्याचं बॉन्ड खरंच खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. प्रत्येक मूव इतका प्रिसाईज आणि कंट्रोल आहे की डोळे हटतच नाहीत. हा पार्ट डेफिनेटली फेस्टिवलचा एक हायलाईटच आहे. इथे बघा, एक सुंदर व्हाईट टायगर अगदी निवांतपणे खाली आरामात पडला आहे. ट्रेनर त्याच्या अंगावर हळूच पाण्याचा स्प्रे करत आहे आणि टायगर सुद्धा अगदी शांतपणे तो एन्जॉय करतोय. इतका पॉवरफुल प्राणी, पण त्याची ही सुद्धा बाजू पाहायला खरंच खूप स्पेशल आहे. मॅकॉनमधील जे चेरी ब्लॉसम ट्री आपण पाहतोय ते मुख्य योशिनो चेरीची झाडे आहेत. ही झाडे मूळचे जपानमधली असून त्यांच्या हलक्या गुलाबी पांढऱ्या फुलांसाठी खूप फेमस आहेत. इथं जवळपास 3 लाखाहून अधिक योशिनो चेरीची झाडे आहेत. म्हणून मॅकनला चेरी ब्लॉसम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. या झाडाचं खास गोष्ट म्हणजे फुलं आधी येतात आणि मग पाने, म्हणून पूर्ण झाड एकदम पिंक व्हाईट क्लाउड सारखं दिसतं. ही फुलं जास्त काळ टिकत नाहीत, साधारण 1 ते 2 आठवड्याच ही फुलं असतात. तुम्हाला माहित आहे का, आज मॅकन इतका पिंक दिसतोय, पण त्याची सुरुवात एका झाडापासून झाली होती. 1940च्या आसपास विल्यम पिकलिंग यांनी त्यांच्या बॅकयार्डमध्ये एक योशिनो चेरीचं झाड पाहिलं. ते झाड त्यांना इतकं आवडलं की त्यांनी त्याचं प्रोपेगेशन सुरू केलं आणि हळूहळू हे झाड संपूर्ण सिटीमध्ये लावली गेली. आज त्याच एका झाडापासून इन्स्पिरेशन घेऊन इथं लाखो चेरी ब्लॉसमची झाडं फुलत आहेत. खरंच एका छोट्या गोष्टीपासून किती मोठी सुंदर गोष्ट तयार होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे.
मॅकनच्या डाऊनटाऊनमध्येही सगळीकडे स्प्रिंग वाईब पसरलेली आहे. मॅकनचा डाऊनटाऊन ही खरंच खूप पाहण्यासारखा आहे. तर असा होता माझा मॅकन चेरी ब्लॉसम फेस्टिवलमधील अनुभव. फन राईड्स केल्या, टेस्टी फूड खाल्ले, एक्साइटिंग शोज पाहिले आणि शेवटी हे सुंदर चेरी ब्लॉसम. मॅकॉन खरंच काही दिवसांसाठी एका वेगळ्याच दुनियेत बदलतं. ही फुलं जरी काही दिवसांसाठी असली तरी त्याची ब्युटी आणि हा एक्सपिरियन्स मात्र कायम लक्षात राहतो. कधी चान्स मिळाला तर हा फेस्टिवल नक्की एक्सपिरियन्स करा, कारण काही मुवमेंट्स फक्त पाहायचे नसतात तर ते फील करायचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.